अशोक खरातचे मुख्य केंद्र असलेलं सिन्नर तालुक्यातील मिरगावमधील ईशान्येश्वर महादेव मंदिर आणि अलिशान फार्म हाऊसची 16.5 एकर जागा देखील आता वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडली आहे। ही जागा खरातनं माळी कुटुंबाकडून बळकावल्याचा आरोप होतोय। 2004 मध्ये 16 लाख रुपये किंमत असलेली जागा खरातनं अवघ्या 4 लाखांना नावावरती करून घेतली असा आरोप जमिनीचे आधीचे मालक जगदीश माळी यांनी केलाय। आम्ही सर्वसाधारणतः 1997 साली जागा खरेदी जगन्नाथ बुबे पाथऱ्याचे यांच्याकडनं व्हाईट कॅशने 15 लाखाला खरेदी केली होती। त्याच्यानंतर काही आम्ही आर्थिक अडचणीत आल्यामुळे खूप आर्थिक विवंचनेमुळे तर मग शेवट आम्ही गिऱ्हाईक शोधत असताना हे खरात साहेब तिकडे आले आणि त्यांना ती जमीन पसंत पडल्यानंतर त्यांनी जवळजवळ आम्हाला भोरळ पाडल्यागत अगदी खूप कमी किमतीत ती जमीन आमच्याकडून खरेदी केली त्यांनी। असं खरातच्या कुटुंबियांभोवती देखील तपास यंत्रणांनी फास आवळलाय। खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातच्या चौकशीमधून महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती आली आहे। त्यानं फारशी माहिती दिली नसली तरी घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोख रक्कम कायम येत असल्याचं त्यानं कबूल केलंय। अशोक खरातच्या बाकीच्या उद्योगांबाबत आपल्याला फारशी माहिती नसल्याचं हर्षवर्धन सांगतोय, तर सर्व काही डॅडला माहिती आहे असं सांगत स्पष्ट उत्तर देण्यामध्ये तो आढेवेढे घेत असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। मात्र खरात रोख रक्कम येत असल्याच्या त्याच्या कबुलीमुळे खरात हवाला रॅकेट चालवत असल्याचा संशय हा बळावलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।